नमस्कार मंडळी. स्वप्न पाहणं प्रत्येकालाच जमतं, पण त्या स्वप्नांसाठी रोज थोडंसं का होईना मेहनत करणारेच एक दिवस यशाची चव चाखतात. आजचा प्रवास पुन्हा एकदा नवीन, सुंदर आणि सकारात्मक विचारांनी सुरू करूया. चला तर मग बनवूया कमी तेलात तयार होणारी स्वादिष्ट साबुदाणा टिक्की. सगळ्यात पहिलं आपण भिजवून घेतलेला शाबू एका मोठ्या भांड्यात घेऊया. इथे मी 2 वाटी भिजवलेला शाबू घेतला आहे. मी यासाठी 2 बटाटे उकडून घेतले होते. आता त्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे. पण तुम्हालाही 2च बटाटे लागतील असं नाही. यात बटाटा किती आणि कसा घालायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. बटाटे हाताने किंवा स्मॅशरने छान स्मॅश करून घालूया. बटाट्यामुळे टिक्कीला अगदी छान बाइंडिंग येतं आणि टिक्की थालीपीठ अगदी मऊ आणि बाहेरून कुरकुरीत होतात. आता यात घालतोय लाल तिखट, मीठ आणि थोडेसे जिरे. तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत नसतील तर नाही घातलं तरी चालेल. हे सगळं घातल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात वेगळं पाणी घालण्याची गरज नाही. बटाटा आणि भिजवलेल्या शाबूमुळे मिश्रण अगदी छान तयार होतं. सगळं मिश्रण एकजीव केल्यानंतर पण जर शाबू मोकळा राहत असेल आणि टिक्की बनवता येत नसेल तर त्यात अजून थोडासा बटाटा घाला. मग तुमची टिक्की पण अशी व्यवस्थित तयार होईल. अशा प्रकारे हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि मिश्रण घेऊन त्याचा गोलाकार तयार करत करत थोडंसं दाबून त्याची टिक्की बनवायची आहे. हे बघा, पुन्हा एकदा दाखवते. थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याला गोल आकार देऊन हळूच प्रेस करायचं आणि अशा प्रकारे ही टिक्की बनवून घ्यायची. मंडळी, ही रेसिपी फक्त उपवासापुरतीच मर्यादित नाही. ही टिक्की इतकी चविष्ट आणि कुरकुरीत लागते की एकदा बनवून पाहिली ना तर पुढच्या वेळी उपवासाची वाट न बघताच तुम्ही ती कधीही नाश्त्याला, संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी नक्की बनवाल. आता गरम तव्यावर किंवा पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालूया आणि या तयार केलेल्या टिक्की सावकाश ठेवूया. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. पण लक्षात ठेवा, हे आपल्याला तळून घ्यायचे नाहीत, तर अगदी थोड्या तेलात हे फक्त भाजून घ्यायचे आहेत. या रेसिपीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याला खूप कमी तेल लागतं. त्यामुळे ही रेसिपी चविष्ट तर आहेच, पण त्या तुलनेत हलकी आणि रोजच्या उपवासासाठीही उत्तम पर्याय आहे. ही टिक्की बनवून झाली की तुम्हाला एक अगदी सोपी, 1 मिनिटात तयार होणारी चटणी बनवून दाखवणार आहे. हे बघा, टिक्की एका बाजूने छान कुरकुरीत झाली आहे. आता वरच्या बाजूने पण चांगली भाजून घेऊया. अशा प्रकारे ही टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. टिक्की भाजतायत तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, टिक्की भाजताना मंद ते मध्यम आचेवरच टिक्की भाजा. यामुळे ही टिक्की आतून छान भाजली जाते आणि बाहेरून अगदी कुरकुरीत होते. हे बघा, टिक्की दोन्ही बाजूंनी अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजली आहे. आपली ही कुरकुरीत आणि आतून मऊ अशी टिक्की तयार आहे. ही टिक्की तुम्ही आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि गडबडीच्या वेळी ही पटकन बनवू शकता. अगदी सकाळच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी ती पटकन होते. मंडळी, या चॅनलवरचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या छोट्याशा परिवाराचा भाग बना. ही टिक्की तर बनवून झाली. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एक सोपी चटणी बनवून दाखवते. त्यासाठी मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. त्यात थोडंसं मीठ, लाल तिखट, थोडेसे जिरे आणि थोडीशी साखर घालूया. तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत नसतील तर ते स्किप करा. आता यात घालतोय ताक. ताक घालत घालत हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. ताकाऐवजी तुम्ही पाणीही घालू शकता, पण ताकामुळे चटणीला एक छान चव येते. बघा, झाली की नाही 1 मिनिटात आपली ही चविष्ट चटणी तयार. ही चटणी तुम्ही या टिक्कीसोबत खाऊ शकता. ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली
ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मंडळी, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण स्वतःवरचा विश्वास कधीच बदलू देऊ नका. कारण तुमचा विश्वासच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातो. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस आपल्याला नवी संधी देत असतो. कालपेक्षा आज थोडं चांगलं आणि आजपेक्षा उद्या अजून चांगलं बनण्याचा प्रयत्न करत राहा. यश नक्की तुमच्या पावलांशी येईल. दुसऱ्यांशी तुलना करण्यात वेळ घालवू नका. कालच्या स्वतःपेक्षा आज एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करा. नेहमी हसत राहा, शिकत राहा आणि पुढे जात राहा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. रामकृष्ण हरी.